नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. तर इकडे डॅडी त्या शशिकांत सोबत बोलत असतात आणि पडद्याची परीक्षा कशी असते याबद्दल बोलत असतात आणि त्यांना खूप छान छान वाटत असतं. ते दुसऱ्या गावी येऊन या पडद्याच्या परीक्षेसाठी उपस्थित असतात. इकडे शत्रू तेजू सोबत वाद घालत असतो आणि तेजू बोलते की तुम्ही कोणत्या दर्जाचे आहेत मला चांगल्याने कळले आहे, मी चांगल्याने माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. तुमचं बाळ माझ्या पोटात असून तुम्ही असे वागता आहे आणि दुसऱ्या बाईसोबत संबंध ठेवता आहे. मला तर तुमची घीण येते आहे की तुम्ही माझे हसबेंड आहात, म्हणून मला तुमच्यासोबत तर राहायची इच्छा सुद्धा नाही आहे. पण आता तुमचा खरा चेहरा मला कळलेला आहे. माझ्या मुलावर तुमची सावली सुद्धा पडू देणार नाही. तर शत्रू चिडतो आणि बोलतो की हे बाळ कोणाचं आहे मला काय माहिती, माझं बाळ तर नाहीये मला नाही वाटत, कारण की तू त्या कॅटेगरीची नाहीये. तू कोणत्या कॅटेगरीची आहे मला चांगल्याने माहित आहे. शत्रू तिच्यावर लांछन लावत असतो. तेवढ्यात हे सूर्याने ऐकलेलं असतं. सूर्या तिथे येतो. सूर्या बोलतो, शत्रू तू काय बोलतो आहे, तुला कळतं आहे का माझ्या बहिणीवर लांछन लावणारा तू कोण असू शकतो, आणि माझ्या बहिणीच्या खिलाफ जो कोणी बोलतो मी त्याचे काय हाल करतो तुला चांगल्याने माहित आहे. तर शत्रू त्याच्याजवळ वाद घालत असतो. मग सूर्या त्याची कॉलर धरतो आणि बोलतो की माझ्या बहिणीच्या वर आवाज उचलायचा नाही, नाहीतर मी तुझं काय करेन तुला चांगल्याने माहित आहे. तर तेजू बोलते की यांनी माझ्यावर लांछन लावलेलं आहे तर मी आता ही पडद्याची परीक्षा देणार. तर शत्रू बोलतो की तू द्यायलीच पाहिजे पडद्याची परीक्षा, तेव्हाच कळेल की तू कोणत्या कॅटेगरीची आहे. तर सूर्या शत्रूला ओळख बाहेर आणतो आणि तेव्हा तिथे डॅडी वगैरे सर्वच असतात. शत्रू सर्वांसमोर सूर्याच्या बहिणीची इज्जत घालवत असतो आणि बोलत असतो की ही कोणत्या कॅटेगरीची आहे, हे मूल माझं नाही आहे. ही बाहेर काय शेण खात होती मला चांगल्याने माहित आहे. शत्रू स्वतःच्या खिशातले फोटो काढतो आणि सर्वांसमोर टाकतो. लोकांना वाटते की ही तेजू शेण खात आहे, पण सूर्या तेजूच्या बाजूने असतो आणि बोलतो की माझ्या बहीण असं कधीच करू शकत नाही. माझ्या बहिणी माझा अभिमान आहे. आणि तू कोणत्या कॅटेगरीचा मला चांगल्याने माहिती आहे. माझ्या बहिणीवर लांछन लावणारा तू कोण आहे. शत्रूची चांगली सूर्या धुलाई करतो आणि डॅडी त्याला बोलतो की सूर्या थांब रे. तर सूर्या बोलतो की नाही डॅडी, या माणसाची लायकी नाही आहे या इथे थांबायची, कारण की माझ्या बहिणीसोबत जो कोणी असा वागेल त्याचं मी काय करेल तुला चांगल्याने माहित आहे. याला चांगल्याने समजावून द्या की माझ्या बहिणीच्या वाटेला जायचं नाही. हा माझ्या बहिणीचा कुंकू आहे म्हणून मी आतापर्यंत शांत बसलो, नाही तर आतापर्यंत याचा कधीचा मुर्दा पाडलेला असता. असं डायरेक्ट सूर्या बोलत असतो. तर डॅडी घाबरलेले असतात. डॅडी त्याला सांभाळायची कोशिश करतात. तो सूर्या त्या शत्रूची धुलाई करत असतो. तर तर मग इकडे तेजू बोलते की मी पडद्याची परीक्षा देणार. तर सूर्या बोलतो नाही, तू पडद्याची परीक्षा द्यायची नाही. तुझ्यावर लांछन लागलेले हे चुकीचे आहे आणि मला माझ्या बहिणीवर विश्वास आहे. तुला काही कोणाची परीक्षा द्यायची गरज नाही आहे. तर शत्रू इकडे बोलतो की पडद्याची परीक्षा दे, तेव्हाच कळेल की दुनियाला की काय आहे आणि काय नाही. आणि शत्रू तिला उचकत असतो. तो इकडे तेजू बोलते की पडद्याची परीक्षा मी द्यायला तयार आहे आणि माझ्या मुलाबाळावर हे संस्कार पडायला नको. तो सूर्या तिला थांबवत असतो. मग तेजू त्यांना समजावते की दादा, माझा बाळ या जगात येईल तेव्हा माझ्या मुलाला अशा लोकांनी कोणत्या नजरेने बघावं, त्यासाठी मी हे पडद्याची परीक्षा दिलीच पाहिजे, तेव्हा माझ्यावरचं लांछन निघेल. तेजू तयार होते. तर मग सूर्या बोलतो की आता तेजू परीक्षा देणार आहे तर त्या शत्रूनेही परीक्षा दिली पाहिजे. तर तेजूचंही म्हणणं तेच असतं की शत्रूनेही परीक्षा दिली पाहिजे. तर शत्रू बोलतो मी परीक्षा देणार नाही. मी कशाला परीक्षा देऊ, तुझ्या बहिणीने शेण खाल्लाय ती परीक्षा देईन. सूर्य अजून चिडतो आणि बोलतो की तू असा कसा परीक्षा देत नाही हे मी पाहतो. तर शत्रू बोलतो मी का परीक्षा द्यावी. तेजू बोलते की माझ्यावर लांछन लावले ते तुझे खोटे आरोप आहे. तर सूर्याही बोलतो हो, माझ्या बहिणीवर जे लांछन लावले तू ते खोटे सिद्ध व्हावे म्हणून मी तुलाही परीक्षा द्यायला लागेल. शत्रू तयार होत नाही. तर सूर्या बोलतो असा कसा परीक्षा देत नाही. तर शत्रूची कॉलर धरतो सूर्या आणि शत्रूला ओढत ओढत तिथे पडद्याजवळ नेतो आणि तिथे तो पडद्याजवळ उभा करतो. तर मग तो डॅडीला येऊन म्हणतो सूर्या की डॅडी, तुम्ही शत्रूला समजावा की परीक्षा द्यायला तयार व्हा, नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. आणि त्यांनी माझ्या बहिणीवर लांछन लावले आहे. तुम्हाला माहित नाही मी माझ्या बहिणीसाठी काही करू शकतो. जर यांनी परीक्षा दिली नाही तर मी याचं काय करील मी मी सांगू शकत नाही आणि मी कोणाचं सुद्धा ऐकणार नाही. तर याकडे डॅडी त्याला समजवतं की जावई साहेब थांबा, मी त्याला समजावते, तो देईल परीक्षा. मग इकडे शत्रू आणि तेजू परीक्षा द्यायला तयार होतात. तर तेजू आणि शत्रू पडद्यावर बसलेले असतात. तर इकडे डॅडी सोबत सूर्या बोलत असतो आणि इकडे
सूर्याने आता ठरवलेलं असतं की देवी साहेब समोर आता तो तिकडे डान्स करणार, म्हणजे पुष्पा स्टाईलमध्ये साडी घालून, मंगळसूत्र घालून, कुंकू लावून आणि डोक्यावर कपाळावर टीका लावून तो आता पुष्पा स्टाईलमध्ये डान्स करणार आहे. म्हणजे पुष्पा स्टाईलमध्ये तो देवी समोर साकडं घालणार आहे आणि देवी समोर कथ्थक डान्स करणार आहे. ते हे तो कासाठी, कारण की त्याच्या बहिणीच्या चारित्र्यावर उचवलेल्या शब्दांसाठी तो हे डान्स करणार आहे. त्याची बहीण जिंकली पाहिजे म्हणून म्हणून तो देवीसमोर डान्स करत असतो. आणि इकडे प- तेजू पडद्यावर बसलेली असते. तेजूचा पडदा हलत असतो, तर इकडे शत्रूला हसू येत असतं. तर इकडे सूर्या बघतो तर काय, मग सूर्या परत देवीसमोर साकडं घालत असतो आणि डान्स करत असतो. आणि इकडे इकडे तेजू जिंकलेली असते आणि शत्रू हरलेला असतो. कारण की तेजूचं पारडच जळ असतं, म्हणजे सर्वांना कळून जाते की ही तेजू खरी आहे आणि हा शत्रू चुकीचा आहे. इकडे मग डॅडी येतात आणि डॅडी चिडलेले असतात. डॅडी बोलतात की माझा शत्रू हरला कसा, माझ्या शत्रूला मी हरू देणार नाही. आणि तेव्हा तिथे डॅडीच्या दोन्ही बायका येतात. शालिनी डॅडीला बोलते की तुम्ही त्या शत्रूला समजायला पाहिजे आणि तुमचे धंदे थांबवा. तर तेवढ्यात तिथे डॅडी शालिनीच्या कानाखाली मारतात आणि तिथे सूर्या येतो आणि सूर्या बोलतो, डॅडी तुम्ही असे वागाल मला वाटलं नव्हतं आणि तुम्ही या थराला जाण. माझ्या मनात तुम्ही जे होता ते आता तुम्ही उतरलेले आहात आणि तुम्ही या थराला जाण मला वाटलं नव्हतं. तर सूर्या पट्टा काढतो आणि डॅडीला मारणं सुरू करतो आणि डॅडी खाली पडलेला असतो. सूर्या डॅडीला मारत असतो. असा काहीसा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.